श्री स्वामी समर्थ एक व्यापारी होता। त्याच्याकडे खूप संपत्ती होती। तो खूप श्रीमंत होता। त्याला एकच मुलगा होता। त्याचे नाव होते गणेश। त्याला सर्वजण गण्या म्हणून आवाज द्यायचे। तो फार आळशी होता। काहीही काम करायचा नव्हता। तो तरुण झाल्यावर त्याच्या वडिलांना त्याची फार काळजी वाटत असे। एक दिवस त्याने गण्याला बोलवले आणि त्याला एक काम करायला सांगितलं। त्यासाठी त्याने एक अट ठेवली की तू कमावून आणल्यावरच तुला जेवायला मिळेल। गण्या आपल्या बहिणीकडे गेला आणि त्याने आपल्या बहिणीकडे काही पैसे मागितले। ते पैसे घेऊन तो घरी आला आणि आपल्या वडिलाला दिले। त्याच्या वडिलांनी ते पैसे घेतले आणि विहिरीत फेकून दिले। दुसऱ्या दिवशी तो कामाच्या शोधात घराच्या बाहेर गेला आणि काम शोधू लागला। त्याला हमालीचे काम मिळाले। त्याला दिवसभर मेहनत करून देखील फार कमी पैसे मिळाले। तो ते पैसे घेऊन आपल्या वडिलाजवळ आला आणि ते पैसे त्यांनी आपल्या वडिलाला दिले। त्याच्या वडिलांनी ते पैसे घेतले आणि विहिरीत फेकून दिले। हे बघून गण्या फार चिडला आणि आपल्या वडिलांना म्हणतो की आता मी हे पैसे कमवायला किती मेहनत घेतली आहे, मला हे कमवायला किती श्रम पडले आहेत आणि तुम्ही हे सरळ विहिरीत फेकून दिलेत। तेव्हा तो व्यापारी हसतो आणि त्याला म्हणतो की बाळा, मला तुला हे शिकवायचं होतं की कष्टाने कमावलेल्या पैशांची काय किंमत असते। कदाचित आता तुला याची जाणीव झालेली असणारच असं मला वाटते। त्याला त्याच्या वडिलांचं म्हणणं पटलं आणि तो आता त्याच्या वडिलांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळू लागला। ही छोटीशी कथा, अशीच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा।